वरचे झाडं सांभाळतात, हे झाडं जगवतात आणि जवान पोट्टे झाडाखाली जाऊन प्रेम करते, झाडावर प्रेम करावते, झाडा खाली करते आणि हा बुडा झाडाले पाणी देऊ देऊ बेदम. वा या थकले आता. बुडी आहे की नाही आहे ना? आज नशीन आली. धन्यवाद. हे आपले श्रोते आहेत बाबू. काय झोळा काढून राहिला नाही तर शायन्यात सुशिक्षिताच्याही लक्षात येत नाही बैलाईच्या. झोळा घेऊन तेजवर क्या बात आहे. या दाढी केलीच नाही का 2 महिन्यापासून? दाढी 2 महिन्यापासून केलीच नाही वाटते. मजुराचं शेतकऱ्याचं असंच आहे बाबा. काही पालीस गेलीच बुढीनं सांगितलं नाही काय लावा म्हणून? नाही पालीस नाही. थोडीशी लावा बरं दिसते. या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगते वाच लागत. ते महादेवाचं गाणं म्हणायचं. महादेवाचं महादेवाचं महादेवाचं. असा काय केला गुन्हा पार्वती पूचे पुन्हा पुन्हा शंकरजी गेले वना जाऊन बसले कोण्या वना. कुठे फिराला पडले ग्रह होळकर शाळेत नाना हर हर शाल दे रे. वा वा. तुम्हाला काय वाटलं? तसंच कोळलं काम नाही. हे सर्व टेकाळे गुरुजीचा टेका आहे हा. टाळ्या. धन्यवाद. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा बचा. झाडं लावा आम्ही झाडाखाली येऊ. बचा तृप्त झाले आहे बचा दर्शनी. मन तृप्त झाले आहे त्यांनी प्रेम भाऊ. हे तुम्हा मायबापाचं प्रेम आहे. नाही तर इलेक्शन झालं तुमच्या मायच्या इमानानं सांगा बाय हो गाड्या कोण पाठवल त्या निवडून येणार. आणि किती रुपये रोज दिला? किती चालले तुमच्याकडे? 400 की 500? हात दाखवा. 500 चालले का? बरं हे माय माणसं आहेत खास. बरोबर सांगितलं. म्हणजे 500 रुपये घेऊन एकटाच भाषणाला जा. तुम्हाला आज किती दिले पा बर. माय मावल्या खेड्यापाड्यातून लोक आले. तुम्ही अंधारात बसेला काय काही. धन्यवाद देतो. एवढी लोक तुम्ही बिना पैशाचे आले. तुम्हाला गाड्या नाही पाठवल्या पण स्वतः धावून आलात. टाळ्या वाजवा. वाजवा रे विद्यार्थी भावांनो. आणि तुम्ही दोन्ही पोरी खाली बसा बेटा. ह्या खाऊन उभे आहेत. किती लहान लहान लेकर आहेत. अरे उद्याच्या सावित्रीबाई तुम्हीच. उद्याच्या जिजाबाई अहिल्याबाई होळकर तुम्हीच बेटा. उद्याच्या रमाई भीमाई तुम्हीच. तुम्हाला फक्त आता गरज आहे. मला सांगा गुलाबाचं फूल विद्यार्थी बहिणींनी बोला. हे झालं पाण्याचं मंदात आल्याच्यानं. हा लाल किल्ला केला ना दिल्लीचा. अजून काम चालू आहे. वा टेकाळे गुरुजी लय जमवलं मात्र माना लागन. दिनेश भाऊ स्वतः तर गुरुजी आहे पण गुरुजी साने गुरुजी सारखं काम करून टाकलं. अभिज्ञ दादा जमलं. नाही तर मोठ्या माणसाचे पोट्टेच सारखे निघत नाही. अरे एका शिक्षणाच्या मोठी शिक्षण संस्था आहे अकोल्यात. बापानं पोराले गोळी मारली भाऊ. आणि हे पोरग अभिज्ञ टेकाळे सर मल्हार शिक्षण संस्थेचे सचिव आहे. टाळ्या वाजवा. आणि हे काम गतीवर आलं पाहिजे म्हणून तुम्हा मायबापांना विनंती करीन
या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी. लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी. धन्यवाद. या कोळ्या कळ्या माझी. आभारी आहो. एक गाडगे बाबाचं पुस्तक. शिवाजी, पुढे बसा. आले आंबेडकर. बस 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 हे घ्या. आभारी आहो. कोण्या गावच्या? कोण्या गावच्या? तिकडेच बसा ना. तिकडेच बसले तरी चालते. नाही म्हणजे अडथळा येते मला. नाही नाही वाजूच नका काही. माय वाजवणारे आहेत ना. 1 2 3 हे पुस्तक नाही. बसा. आपण आलात बामणवाला दिवेवरून. बस ना पाया नका लागू. नाही नाही बस बसा. बसा ना. अरे तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे. मी माग काऊन नाही बसू देत कोणाला मालूम आहे? माझ्या लाता गीता लागतात. कारण मी शिजर न पैदा व्हायला म्हणजे मी नॉर्मल आहो. म्हणून मी कधी कधी काय करतो, मी माया हसणं आहे ते बघ. मग आता हे कुठं बसले मांग, मग त्याईले लात लागत होती. म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या जागेवर. कारण ज्याची जागा त्यालाच पाहिजे. तेच आहे ना. म्हणून तर ते सांभाळा लागते ना. गजानन मोठं गणित खराब आहे. मी तर घबरावलो होतो. मला वाटलं मारते आता. मला एका जणानं चाकू मारले ना 3. रक्तबंबाळ झालो मी. पण ते ठेकाळे सरकडे यायचं होतं म्हणून ब्रेक केला थोडा. 3 चाकू मारले मुंबईत. माल कीर्तन झोमते ना जातीय वाद्याईले. माल कीर्तन मानभाव पंथाचे लोक घेतात, मानभावचेही घेतात. आता रिद्धपुरले कार्यक्रम झाला माझा. मुसलमानही घेतात, हिंदूही घेतात, आणि बुद्धाचा तर बरं पक्क्यात आहो. कारण आपलं कीर्तनच आवडते ना. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची, धनी मला बी दाखवाना दीक्षाभूमी ही पण बाबू नागपूरची. माझ्यावर प्रेम करणारे आहेत ते. कोणतं गाव? दीक्षाभूमी ही नागपूरची. बांबर्डा. बांबर्ड्याहून आले. ब्राह्मणवाडा दिवे गोविंदपूर. गोविंदपूर वरून आले. इथं कमीत कमी 10-15 गावचे लोक आहे. ज्यांना ज्यांना कळलं की सत्यानाश येऊन राहिला ते बरोबर आजच्या कीर्तनाला आलात. टाळ्या वाजवा. मला आनंद झाला. फक्त आज मला काही ना काही तरी संकल्प घ्या. या संस्थेवर प्रेम करा. आपल्या मुलाबाळांना पाठवा. अरे एखादं काही असंत लग्नात खर्च कमी करा. तीर्थयात्रेचा खर्च कमी करा. वाईट व्यसनाचा खर्च कमी करा. आणि शिक्षणासाठी, लेकराईसाठी, मुला मुलीसाठी यांना घडवा. कारण आज काळाची गरज आहे भाऊ. तुकडोजी महाराजांना तेच शिकवलं ग्रामगीतेमध्ये. बापाने मुलगा नाही शिकविला, तो पापाचा भागीदार झाला. म्हणून लक्ष द्या. माझा मुलगा जर डॉक्टर नसताना तर मला कीर्तनाचे पैसे किती घ्यावे लागले असते? 50,000, 1,00,000. आता मी माजल्यासारखे पैसे नाही घेत लोकांकडून. किती पैसे घेतो मालूम आहे? मला जेवढा खर्च येते, मी जे वाटप करतो तेवढेच घेतो. माझी इस्टेट वाढली नाही. म्हणून गजानन मी दोघही भाऊ एकत्रित आहो. कोणते भाऊ भाऊ टिकतात काय? कौरव पांडव का भांडले? मुलीनं सांगा बरं बेटा. एखाद्या मुलीनं बोला. कौरव पांडवाचं भांडण कशासाठी होतं? बोला बोल ना. व सावित्रीबाई, व अहिल्याबाई होळकर बोल ना. एखादी मुलगी आता बोलत नाही. मग कुठून 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 मोबाईल वर 2-2 तास कुठं आहे?
रोशन मोबाईलचा मेसेज व्हॉट्सअपवर मेसेज टाका पहिले व्हॉट्सअपचा मेसेज हेलो 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 बस चालते ना बोलो भारत माता की जय स्वामी चक्रधर महाराज की जय दत्तात्रय भगवान की जय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जय असो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा माता रमाई भीमाईचा विजय असो माता मंजुळा मातेचा विजय असो बसा हे असं होणारच आहे लक्षात घ्या हा वेळ ह्या अशा अडचणी जीवनात संसारात येणार आहे बहिणाबाई चौधरीनं लिहिलं ना अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर क्या बात है गजानन भाऊ आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर अरे संसार संसार भाऊ कोणीही कार्यामध्ये अडचण आहे याच्यातून आपल्याला निघायचं आहे तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर आधी हे काळे सरांनी एवढं मोठं निर्माण केलं शिक्षण संस्था त्यांना काही कमी त्रास झाला सत्य परेशान होता लेकिन पराजित नहीं होता मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळाली भाकर आणि आपलं जीवन बदलवायचं असन कोणता अंगारा फंगारा नाही बदलवत आपले लेकरं आपली संतती आपली मुलगी आपला मुलगा चांगला निघाला ना तर जीवनाचं कल्याण होते बाबू आणि मुलं मुली संतान जर सत्यानाशी पैदा झाली ना तर त्याची जिंदगी बर्बाद झाली म्हणून मुलं बाळ चांगले घडण्याकरता गुरुदेव सेवा मंडळ मुलं बाळ चांगले घडण्याकरता वारकरी संप्रदाय मुलं बाळ चांगले घडण्याकरता बुद्ध विहार तोही ध्यास राहू द्या मुलं बाळ चांगले घडण्याकरता फुले शाहू आंबेडकरांचा विचार कारण बाबासाहेबांना चुकीचं नाही सांगितलं महिलांना शिक्षण हे
काय म्हणत एखाद्या मुलीनं वाक्य पूर्ण करा बेटा. शिक्षण हे हा हा कर ना हातवर. मुली बोलत नाहीत. अरे तुम्ही ज्या दरबारात ते पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था आहे. मुली बोलतच नाही. हातवर कर. शिक्षण हे त्याच्या पुढचं. बोल बेटा. अच्छा, उभे राहा. इकडे ये. आवाज येणार नाही ना. माईकच देतो ना. मुली बोलल्या पाहिजे. आता ताईनं संचलन केलं. तुमच्या मॅडम शिक्षिकाच आहेत. हा एवढा परिवर्तनाचा टप्पा. महिलांनी क्रांती केली बाबू. आता जागतिक महिला दिन झाला. माईक दे रे बाबू. काय मॅडम कोण्या गावच्या आहे बेटा? अच्छा, हा. माहिती आहे. हा. थांब थांब. माईक मध्ये बोल. नाही काय झालं माईकले आण बरं. राहू दे. हे घे. राहू दे. वाघिणीचं दूध आहे. काय शिक्षण. हा कोण म्हटलंय? सावित्रीबाई फुले. हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्येविना. हा, बोल पुढचं शब्द. विद्येविना. राहू दे. तेवढं बोलून राहिली हेच तर हिंमत आहे. तिला पुस्तकच दे. बाई ग्रामगीता देऊ काय? वाचता येते ना? घे मग. धन्यवाद मॅडम. काय आडनाव तुझं? नाव सांग बरं पूर्ण. आर्या सचिन पेठे. अरे सचिन पेठे. पेठे म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझी कांदा मुळा भाजी. तुझ्या मम्मीचं नाव काऊन विसरली? हा. हा सोनाली सचिन पेठे. हा. आणि ते कोणत्या गावची आहे बेटा तू? ब्राह्मणवाडा दिवे. हा खरंच हे वात आहे सावित्रीची लेख. आता आपण मुलाले 7-12 समजतो. मग हे काय कमी आहे शिक्षणाच्या बाबतीत? तुम्ही मुलंही हुशारा बेटा. त्या बाबतीत शंका नाही. मग बस बेटा. वाचा ग्रामगीताही वाचा ना. अभ्यास करा. जीवनात मोठ्या व्हा. इथं वाचू नको. कोणाला देऊ नको. हो इथं देऊ नको ते ग्रामगीता. तुझे पप्पा नोकरीवर आहेत का बाई? अय बाई तुझे पप्पा नोकरीवर आहेत. शेतकरी आहेत काय? बरे चांगली हिंमत लावली. वा वा वा. या पाय किती फरक पडला. बाकीचे लेकर बोलत नाहीत. का बोलत नाहीत? तिचे मम्मी पप्पाही आहेत ना. बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर. पोरगी सॉफ्टवेअर. हाय पोरं बोलता रे तुम्ही. तुम्ही बोलत जा ना. काही तुमच्यातही धमक आणा ना. झुकता काय झुकूंगा नाही साला. नाही काय म्हणते? झुकूंगा नाही साला. कधी शिव्या द्यायचंही शिकून राहिले पिक्चर वाले. आता एवढं वातावरण बिकट झालं बाबू. म्हणून संस्काराची गरज आहे. लेकरं चांगले घडले पाहिजे. किती तुम्हाला आता मुलगा नाही ते डोक्यातून काढा. ज्या बाईला मुलगा नशीन तिनं दुःखी होऊ नका. मला 2 नातं आहेत. माई 9 वर्षाची नात आहे. 50 गाणे युट्यूबवर आहेत तिचे. फरक आहे मायबापाच्या संस्काराचा. लोक म्हणते आबा कीर्तनकार आहे म्हणून मुलगी गाते नात गाते. आम्हाला काहीच येत नाही दोघाही बोले. आम्हाला क्लासिकल नाही म्हणतायत. आम्हाला अठरमडम जमते. हे गजानन आबा याचा आवाज बाई सारखाच आहे मॅडम. लय लोकायले वाटते महाराजनं बाई ठेवली का? मी काय त्यातला हरामखोर महाराज आहो काय? त्याचा आवाज मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागली मला. कोण म्हणाव?
गजाननच्या आवाजावर 1000 रुपये पाठवले. आता मी पुराईले देतो ना, मग पैसे काय माझ्याजवळचे देतो का मी? मला टेकाळे सर देतात किंवा फोन पे वर पैसे पाठवतात. कीर्तन ऐकून राहिले. कोण आहे पाठवणारा मालूम आहे? रोहित रायपूरकर पवनी, भंडारा जिल्हा. CRPF मध्ये जवान आहे छत्तीसगडला. आजचं कीर्तन छत्तीसगडला CRPF जवान ऐकून राहिले. 1000 रुपये फोन पे वर पाठवले. मग हे 1000 कोणाचे आहेत? हे तुमच्या लोकांसाठी पाठवतात. समजल्या माय मावल्यांनो? म्हणून ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तिनं उभं राहा. मला तिचा सत्कार करायचा आहे. या दारूच्या बद्दल मला बोलायचं आहे की तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा. तसं कोळवीर मध्ये पेत नाही. अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत. लग्न असलं तेव्हा पेतो महाराजांनी, तसं पेत नाही. कोणी मेलं तेव्हा पेतो. म्हणून एखाद्या बाईनं खरंच उभं राहा. आणि ते बाई उभी राहत नसन तर शेजारच्या बाईला मालूम आहे ना हिचा नवरा पिऊन मेला म्हणून. राहा उभ्या. एखादी बाई उभी राहा. करा उभं. तुम्हाला शपथ आहे अहिल्याबाई होळकराची, करा लवकर. सावित्रीबाई फुलेची. तुम्हाला शपथ आहे माता रमाई भीमाई जिजाबाईची. राहा उभ्या. एखादी बाई उभीच राहा, नाही तर मी कीर्तन बंद करू. चाल गजानन घरी आपण. राय बाई उभी. करा. दररोज बाया उभ्या राहतात. मला तुमच्या सांगू घरपासून द्या, करा. तुम्ही जर उभ्या झाल्या ना तर याच्यात एखादं पेन बंद करीनात. म्हणून गरज आहे तुमची. राहा उभ्या. असाल उभे राहणं. 1 मिनिट उभे तुम्ही उभं करा ना त्या बाईले. राहा. बरं मी काही टीका नाही करत बापा. मी जाणून उभं करतो की तुमचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे हे करेक्शन करतील की पेनं दारू बेकार आहे, नाही तर कुत्र्या बरी. कधी दारू आल्या तुम्ही किती श्रीमंत आहात. नाही एखाद्या बाईनं उभं, नाही तर मी कीर्तन बंद करीन. मला अहिल्याबाई होळकरासारख्या क्रांतिकारी महिला पाहिजे. त्या बाईनं डोक्यातली भीती काढली, हातात तलवार घेतली अहिल्याबाईनं. एवढ्यावर थांबल्या नाही अहिल्याबाई. आपल्या नवऱ्याचं राज्य सांभाळलं. नवऱ्या संग सती गेल्या नाही अहिल्याबाई होळकर. डोक्यातल्या अंधश्रद्धा काढल्या. हिंदू मुसलमानाचे भांडणं लावले नाही अहिल्याबाईनं. मुसलमानाची मस्जिदी बांधून दिली आणि हिंदूचं मंदिरी बांधलं. येळकोट येळकोट. जय मल्हार. पुण्यात लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. राष्ट्रमाता जिजाऊचा विजय असो. जिजाबाई सती गेल्या नाही. शहाजीराजे गेल्यावर आपल्या नवऱ्याचं राज्य सांभाळलं आणि तुम्ही उभ्या नाराय. कॅन्सल करू. राहा ना एखाद्या ताईनं उभा. ज्या बाईचा पती मरण पावला दारू पिऊन. बाहेर गावचे असतील तर चालते ना. बाहेर गावचेही चालतात ना. राहा ना. असाल उभ्या राहा ना उभ्या. कशा फेकाळावं. मी जाणून विधवा बाईचा सत्कार करावं म्हणून उभं करतो. विधवा बाईचा लोक अपमान करतात. लेकराले पाहू देत नाहीत. बरं हात वर करा. बरं हातात वर करा. हा. करा बरं हात वर. नाही ना रे, कोणी पेतच नाही. अत्यंत निर्व्यसनी लोक आहे. बरं जाऊ द्या. बाया शरमतात किंवा कोणी नसन. बरं ज्याचा विचार आहे की आज ज्याचं पोरग दारूत मेलो ऍक्सिडेंटनं, त्यानं उभं राहा. माणसापैकी उभे राहा. मी आजपासून दारूच पिणार नाही, त्यानं उभं राहा एखाद्यानं. कोणी पेतच नाही. ह्या पंचकोटीतले लोक अत्यंत निर्व्यसनी आहे. दारू पिऊन नालीत पडला घरवाला आणि बायकोले म्हणते माई झुकेंगा नाही साला. समजलं. इलेक्ट्रिकचा खंबा मंदात आला, त्याच्यावर खंब्यावर गेला दारू पिण्यावाला.
आणि इलेक्ट्रिकच्या खांब्याला म्हणते साले मैं डरूंगा नाही नहीं साला. साला. मोटरसायकलवर टेबल सीट वेग होता 80 आणि पोलिसांना म्हणतो मैं रुकेंगा नाही साला. साला. 2 रट्टे पाठीवर उबळा तिबळा पडला आणि उठल्यावर म्हणतो मैं उठेंगा नहीं नाही साला. साला. एसटी पुढे रस्त्यावर मधात उभा राहिला आणि डरताना मैं किसको पीछे हटेंगा नहीं नाही साला. असं आहे. म्हणून वाईट व्यसनाच्या दूर राहा. आणि मला आज प्रतिज्ञा करा विद्यार्थ्यांनो, मुलांनी अशा हात सर्वेनं म्हणा आज अशा हात करा. करा हात वर. बोला. आम्ही संकल्प करतो की जीवनात कोणतंही व्यसन करणार नाही, मोबाईल पाहणार नाही, कोणत्याही वाईट व्यसनाला हात लावणार नाही. क्या बात आहे. हा, उद्या होळी आहे. उद्या होळी आहे. कोळवीरच्याही उपसरपंच साहेब आहेत, सरपंच आहेत, मेंबर आहेत, उतखेळचे आहेत, खोपळ्याचे आहेत. तुमच्या पाया पडतो, लाकडाची होळी पेटवू नका उद्या. मी आता उद्या गावात चाललो, 100 लहान लहान पोरं घेऊन मशान सफा करतो दरवर्षी. संदीपपाल, रामपाल, आमचे ड्रायव्हर, तबला वादक, आम्ही 100 पोरं जमा करतो आणि ग्राम सफाई करतो. हा पण पडला. ग्राम सफाई करतो आणि कचऱ्याची होळी पेटवतो. हा ग्रामगीतेचा संदेश आहे बाबा. म्हणून तुमच्या पाया पडतो. कोळवीर तुमचं तीर्थक्षेत्र आहे. शिक्षणाची गंगा तुमच्या गावामध्ये अहिल्याबाईच्या नावाने हे शिक्षण संस्था निर्माण झाली. मी धन्यवाद देतो. तुमचं तीर्थक्षेत्र आहे कोळवीर, जसं रिद्धपूर, उतखेळ, खोपळा, आजूबाजूचे बरेचसे गाव आहेत. मी धन्यवाद देतो. समाजाकरता जीवनामध्ये उद्या परवा रंगपंचमी आहे. मुलाला चांगल्या शाळेत टाका. आणि विद्यार्थ्याच्या मायबापांनाही विनंती आहे माझी, पालकांची जेव्हा सभा बोलावल्या जाते, पालकांना बोलावल्या जाते, तेव्हा येत जा. आपल्या मुलाची प्रगती, आपली मुलगी काय करते, आम्हाला यावं लागन. माझ्या इथेही 100 मुलं आहेत. माझी सून अकॅडमी चालते. 11वी 12वीचे मुलं मुली आहेत. पण माझी सून, माझा मुलगा धर्मपाल, जसं टेकाळे सरांची तळमळ आहे की हे लेकरं पुढे गेले पाहिजे, या शिक्षणात प्रगती झाली पाहिजे. हे संस्था इथं ग्रामीण भागात काढणं म्हणजे चमत्कारच आहे. म्हणून तुम्हाला विनंती करी. माझी सून मला नेहमी सांगते, मी पालकांना बोलावतो, येतच नाही. तिच्या मम्मीला बोलावतो, कारण मुलगी काय करते, अभ्यास करते काय, तिची शिक्षणामध्ये प्रगती काय आहे. आजकाल पोरापोरीचे प्रकरण लय वाढले बाबू. हे आपलं ग्रामीण, तुम्ही अमरावती, नागपूर, चंद्रपूर इकडे भयानक. शाळेतून जाता जाता पोरीले उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आता पुण्यातली घटना, ते मुलगी एसटीत जाऊन राहिली आणि त्यानं एसटीतच अत्याचार केला मुलीवर. माणुसकीचा मंत्र संपून राहिला. म्हणून हे संताची शिकवण आहे, माणूस द्या मजा माणूस द्या. ही भीक मागता प्रभू दिसला. संताचा विचार माणसं बनवते. आज आपल्या कीर्तनात एक बेलोऱ्यावरून माथुरकर दादा आले. मी त्यांना विनंती करतो, एक त्यांचा सत्कार करतो. न्हावी समाजाचा माणूस आहे, पण संत कृपा झाली इमारत फळाली आली. संत कृपा झाली इमारत फळाली. संत कृपा झाली इमारत फळाली. अरे
दादांना विनंती करतो झाली इमारत आणि फळाली. गोपाल दादा ठाकरे उदखेड, अरे आमचे माथुरकर दादा आहेत, या ना एक मिनिट. संत कृपा झाली यायचं हेअर कटिंग सलूनचं दुकान आहे ना. काही लोकाईले बोट घालायचीच आदत आहे, त्याईले प्रगती सहन नाही होत. पण टेकाळे सरांना विनंती करीन, तुम्ही घाबरतच ना म्हणून तर एवढं उभं केलं विश्व, नाही तर या आगा लावणारायचं काय आहे विश्व. याईले 2 लेकरं 2 खोल्या तर बांधणं नाही होत. हे पाय केवढं मोठं आहे बापा बापा बापा. आणि आज हे आमचे माथुरकर दादा संतांच्या विचाराचे आहेत, नातं जुळलेलं आहे. म्हणून आज माझा दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, क्वालिफाईड कुटुंब आहे. आणि धंदा कोणता आहे? आम्ही न्हावी का नावी कटिंग करू का? धन्यवाद. तुम्ही ठाकरे म्हणजे मार्केट आहे ना, टाळी. इकडे राहा की तिकडे राहा, कोणीही देवाकडे महानुभाव ज्याचा भाव मोठा आहे बाबा. स्वामी चक्रधर महाराज की धन्यवाद. अर्ध्या रात्री गाडी फेल पडली तर माझ्या कामात येतात असे टेकाळे सरई हा विचाराचा प्रचार प्रसार आहे. अरे लाईन जाईल, दुनियाभराचे संकट आणतील. अरे आंबेडकराले सोडलं नाही या कुत्र्यानं. त्याईले काम आहे भुक्याचं, चांगलं काम आहे. कधी कधी हे मूर्ख लोक गावाले मातीत घालतात ना. एक जण मेला ना, त्यानं कधीच कोणाचं चांगलं नाही केलं. अरे इथं 60 लोकाईले काम भेटलं ना. आपल्या 30 बहिणी टीचर आहेत, टाळ्या वाजवा. 30 बहिणी टीचर आहेत. 30 जण ते जे झाड लावणारे नाही आलते, त्याच्या गावातली मॅडम आहे एक, देशमुखाची म्हणत ना, त्याच्या गावातली एक मॅडम आहे इथं ड्युटीवर. अरे 60 लोकांचं कल्याण झालं. आणि किती विद्यार्थ्याचं काय वाईट केलं, पण काही लोकाईले जमत नाही ना. आता मी सत्यपाल शिंप्याचं पोरगाव, मग मी गाणे लहानपणापासून चांगले म्हणू तर मला माझ्या गावातले रानबोके 2 रुपये नव्हते देत, म्हणून मी आता पोट्याईले पैसे वाटतो. तुमचं तुम्हालेच पाचतो मी, मला काय कमी होऊन राहिलं. मी शिंपी आहो, 12 बोलू ते दात. एवढे गाणे चांगले म्हणू आई मी, मला 1 रुपये नव्हते देत माझ्या गावातले रानबोके. काऊन? मै जात लहान, शिंपी, लोहार, कुंभार, नावी लाईनी जात. मग मी रडत जाव, आई म्या गाणे किती चांगले म्हटले व मला 1 रुपये नाही दिला कोण. माय म्हणे तू काय सरपंचाचं बियाणं आहे, तू काय उपसरपंचाचं पोरगा आहे, तू काय पोलीस पाटलाचा आहेस, तू एका नंग्याचा पोरगा गरीबाचा. आता मला 1-1 लाखाचे 20 पुरस्कार भेटले बाबू, 20 लाखाचे. म्हणून तुम्हाला लेकराईले विद्यार्थ्याईले सांगतो, संकटाले घाबरू नका, तुमच्या मांग यश येते. अरे सत्य असत्याशी मन केले ग्वाई, मानियले नाही बहुमता. सत्याच्या सोबत लाईन गमावली, कार्यक्रम बंद होते काय? तुम्ही उठले काय? लाईन गेली, तुमच्यात काही फरक पडला काय? क्या बात है. हे आबा टोपीवाले आबा मांडी नाही तोडली, आले तेव्हापासून उभे राहा. तुम्ही उभे राहा, टोपीवाले या इकडे. या या. अरे ये ना, पा आरामशी तुम्ही या. ये देखो रामपुर का बाजी घुमाई लक्ष्मण मेला. या आबाले किती आनंद आहे, यायचं वय तरी आहे का? एवढे म्हातारे झाले पण तरी कीर्तन ऐकायले असे बसेल आहे तर असेच बसेल आहेत ते.
कोण्या गावावरून आले काका? कोळवी येत आहे. वा वा, दे रे. काय आडनाव? काळमेघ. काळमेघ. हो. चांगलंय. तुम्ही एवढ्या जिवाळ्यानं बसू ना, माझ्या लक्षात आलं येते पाहिजे जातीचे. आपण जातीचे आहोत. तुमची माझी जात अलग अलग आहे, पण विचाराची जात आहे. धन्यवाद. यायले पुस्तक देतो तुम्हाला, भजनाचे पुस्तक देतो. धन्यवाद. तुमचा सत्कार करू द्या. टाळ्या. फोटो का? हे पुस्तक. बुडी आली काय? आई आली? बुडी लंगडी आहे पायानं. पाय लंगडी आहे पायानं. काय झालं? वाद झाला. टोंग्यात आहे. उजव्या टोंगा जास्त दुखते. आम्ही चांगला आहो तिच्यापेक्षा. तुम्ही चांगले आहे म्हणूनच आले ना. बुडीले गोत्यात घातलं ना. गोट्या काय घातलं ते तब्येत नाही बरोबर. लेकरं किती आहेत? एक पोरगा पोरगी. तिथे ती पद्धतशीर आहे. चांगलं आहे. काका राहू द्या ना. सुगंध कायचा आहे? फुलईचा अलगच आहे. बसा. हो, धन्यवाद काका. हे राहू द्या ना. बुडीसाठी देऊ काय? हाय बाबू, याला म्हणते प्रेम. मला छातील छाती लावू द्या. अरे जास्त नका धरू ना. अरे मला ऑपरेशन व्हायलाय ना, अटॅकचं ऑपरेशन. मला अटॅक नाही आला, माझी बायको गेली पण अटॅकनं. याला कठीण झालं. पत्नीले अटॅक आला. मी अटॅक यायच्या अगोदरच मी दवाखान्यात गेलो. कुठं मालूम आहे? अमरावती अच्युत बाबा. फुकट ऑपरेशन होते. माझे 3 ब्लॉकेज होते. डॉक्टरले म्हटलं 15 दिवस थांबा, गणपतीचे कार्यक्रम काढू द्या, मग येतो मी. जमन काय मंदात मरील काय? नाही तसं काही एवढं काही घाबरायचं नाही, पण लवकर ये जा. मग गेलो, ऑपरेशन करून आलो. एंजिओप्लास्टी झालं ऑपरेशन. ओके. आता काही फरक दिसते काय? नाही तर काही काही लोक म्हणते थकला, म्हातारा झाला. तो बाप म्हातारा होईल, मी कायले फरक पडते? माय खंजेरीत काही फरक आहे का पाबर? चला बैरमच्या यात्रेत. भाई गाणं बदलू. राजथा जवळी जरा बछा किंवा हा पिछा माविन बाई कोणता करू. भाई हे लावणी नको म्हणू. अहिल्याबाईचं म्हणणं आहे का? ते माता अहिल्या देवी. येळकोट जया मल्हार झाला, धनगर कुळामध्ये अवतार झाली. अहिल्या देवी होडकर, गोरगरिबांची लोकमाता. अहिल्या देवी होडकर. मराठवाड्याला, नगर जिल्ह्याला, जामखेड तालुक्याला, चोंडी गावाला, जामखेड तालुक्याला, चोंडी गावाला, सीना नदीच्या तीरावर झाला अहिल्या देवीचा अवतार. झाली लोकांची लोकमाता. अहिल्या देवी होडकर, गोरगरिबांची लोकमाता. अहिल्या देवी होडकर. दोघं भाऊ एकत्रित आहोत.
त्याचा परिणाम